ना पप्पांनी मस्तपैकी ना बऱ्याचशा गोष्टी आणल्यात, पण त्याआधी सकाळी सकाळी उठल्यानंतर ना रुटीन झालं आणि आज सकाळी सकाळी मस्तपैकी जिरा वॉटर आणि चिया सीड्स घेतलं. पण आज ना जिरा वॉटरमध्ये काय झालं की माझ्याकडनं चुकून लाल तिखट टाकले गेले, त्याच्यामुळे मी काय ते स्किप केलं. चहा वगैरे झाला, वरूननी मस्तपैकी जेवणाची तयारी आणि काकूंची साईड बाय साईड क्लिनिंगची तयारी. दोघांचाही टायमिंग्स मॅच झाला, कारण काकू आज आल्या होत्या थोड्याशा लाईट आणि आज सॅटर्डे म्हटलं ना थोडीशी पार्टी ही व्हायलाच पाहिजे. म्हणून म्हटलं चला रिलॅक्समध्ये ना आऊ झोपला तोपर्यंत काहीतरी मूवी वगैरे बघूयात. पण त्याला लगेच उठला, मग त्याचा खाऊ वगैरे बनवायला तर वेळ लागतोच. आणि एवढासा हा इथभर पराठा, पण त्याचा जे हातभर जो पसारा असतो ना तसं काहीशी माझी गंमत होते बऱ्याच वेळेस. पराठा बनवायचं म्हटलं ना की माझ्याकडे ना मी हाच पनीर पराठा बनवलेला आहे आणि बऱ्याच वेळेस आहे ना वेगवेगळ्या पालेभाज्या मिक्स करून आजकाल पराठे बनवते, तर थोडासा खातो. पण ते हातभर पसारा म्हटलं ना तर हे असं होतं. सगळं किचन आवरून गेल्यानंतर थोडासा पसारा हा होतोच. म्हटलं ठीक आहे असू द्या, बाळासाठी एवढं करायला काही हरकत नाही आहे. आणि आज पप्पांनी पापडी, शेव, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी चिवडा आणि बरेच 3-4 काहीतरी बॉक्समध्ये मोतीचूर लाडू वगैरे असे सगळे आयटम्स आणलेले. आज काका हलवायचा बराच खप झाला. सो चलो व्लॉग इथे सेंड करते. बाय.